तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सातबाऱ्यावर बोजा न चढवता कर्ज मर्यादा 2 लाखांपर्यंत। भारत हा कृषी प्रधान देश आहे। देशातील शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र शासन विविध योजना राबवित असते। त्याच अनुषंगाने यापूर्वी सातबाऱ्यावर बोजा न चढविता आणि साक्षीदार गहाण खत न करता शेतकऱ्यांना 1,60,000 रुपये पीक कर्ज मिळत होते। त्यात केंद्र सरकारने 40,000 ची वाढ करून आता ही रक्कम 2 लाखांपर्यंत केली आहे। यासोबतच नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीकरिता प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक महेंद्र कुमार शेगाव यांनी MCN न्यूजला दिलेल्या एका विशेष मुलाखतीतून दिली आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, शेगाव। नमस्कार, मैं भारतीय स्टेट बैंक शेगाव शाखा के मुख्य प्रबंधक ये शेतकारी बंधुओं से ये आह्वान करना चाहता हूँ कि जो बेनिफिट बैंक के द्वारा प्रायोजित है, बैंक ने जो किया है उसके बारे में हमारे फील्ड अफसर प्रसाद वो वर्णन करेंगे मराठी में, और किसान भाइयों उनसे आप बेनिफिट होइए और उसका फ़ायदा उठाइए। प्रसाद। नमस्कार, माझं नाव प्रसाद आहे, प्रसाद प्रभाकर ताकवाले। मी शेगाव SBI शाखा इथे उपप्रबंधक म्हणून कार्यरत आहे। शेतकऱ्यांचे कर्ज, बाकी अदर रिटेल लोन्स हे माझ्या अंतर्गत यातनी येतात। साहेबांनी जसं सांगितलंय तर या मुलाखतीच्या माध्यमातून मला जेवढे पण आपले शेतकरी बांधव आहे त्यांना काही माहिती म्हणा किंवा आव्हान म्हणा असं या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे। पहिला तर विषय एक होता त्यातनी की जे आपलं पीक कर्ज राहत आहे त्यातनी 2025 पर्यंत असं होतं की तुम्हाला जर सातबाऱ्यावर बोजा न चढवता जर पीक कर्ज काढायचं आहे तर त्यातनी बँक जास्तीत जास्त 1,60,000 रुपये तुम्हाला मंजूर करणार होती। पण सध्या जो मला वाटते मार्च महिन्यातनी जो गव्हर्नमेंटचा रिवाइज GR आलाय त्यानुसार आपल्याला आता ही 1,60 ची जी मर्यादा आहे ती 2 लाख झालेली आहे। त्याच्यातने आपल्याला सातबाऱ्यावर बिना बोजा चढवता जे सुरुवातीला 1,60,000 रुपये जे आपण कर्ज द्यायचो त्याची मर्यादा आता 2 लाख झालेली आहे। तर माझं शेतकरी बांधवांना त्यांनी आव्हान राहील की ज्यांच्याकडे पण 3.5 ते 4 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांनी आता 1,60च्या जागी ते 2ला पात्र झाले। तर जे पण शेतकरी बांधव याच्यासाठी इच्छुक असतील त्यांनी आवर्जून याचा हे जो शिफ्ट झालाय हा 1,60 ते 2 लाख हा जो शिफ्ट झालाय गव्हर्नमेंटतर्फे याचा फायदा घेण्यात यावा। आणखी एक मला ॲड असं करायचं होतं की नुकतंच RBIने आणखी एक कर्जमाफी संबंधात धोरण रिवाइज केलेलं आहे। त्यातला सारांश असा सांगायचं की एक आपण पॅटर्न नोटीस केलं असेल की जे पण शेतकरी बांधव आपले जे थकीत राहतात तर त्यांना एक आशा असते की गव्हर्नमेंट आपलं पीक कर्ज माफ करून देणार, आणि बऱ्याचदा असं झालेलं आहे। याच्या आधी 2017 मध्ये असं झालंय, 2019 मध्ये असं झालंय की जेव्हा जे पण थकीत आपले बांधव होते त्यांचं गव्हर्नमेंटने कर्ज माफ केलेलं आहे। पण RBIच्या नव्या निर्देशानुसार आता त्यांनी पूर्ण याच्यात बदल केले। RBIच्या निर्देशानुसार इन केस भविष्यात जर कधी कर्जमाफी आली तर स्ट्रिक्टली असा आदेश आहे की जे नियमित कर्ज भरणारे लोक आहेत किंवा जे रेग्युलर आपण ज्याला म्हणतो त्यांना आधी प्रायोरिटी मिळणार। आणि वास्तविक पाहिलं तर लॉजिकली पण ते बरोबर आहे, कारण एक उदाहरण द्यायचं, एक उदाहरणासकट सांगायचं झालं तर सांगतो त्यातनी की समजा मी आणि सर आहेत, आम्ही दोघांनी सोबत कर्ज काढलेलं आहे, पीक कर्ज। पावसा पाण्याच्याने जर समजा आपल्याला उत्पन्न आलं नाही शेतीतनं तर माझंही त्यातनी नुकसान होईल आणि सरांचंही त्यातनी नुकसान होईल। आता माझं नुकसान झाल्याने मी जर असा विचार केला की बाबा मी कर्ज नाही भरलं आणि मी ते थकीत ठेवलं, आणि सरांनी जर त्यांचंही आता जसं मी सांगितलं की शेती आपल्या पावसा पाण्यामुळे जे नुकसान झालंय त्यांचं नुकसान झालेलं असताना पण त्यांनी कर्ज त्यांचं रेग्युलर परतफेड करून रेग्युलर ठेवलंय। तर याच्यातनी जर गोष्ट थोडी झूम करून पाहिली तर एक गोष्ट लक्षात येईल की माझं ते एकच नुकसान झालंय जे पावसाने माझं केलं, बस माझं तेच नुकसान झालंय। पण जे रेग्युलर राहतात, जसं आता मी सरांचं उदाहरण दिलं, यांचे तर 2 नुकसान झाले त्यातनी। एक तर शेतीमुळे झालं, पावसा पाण्यामुळे जे नुकसान झालंय तो विषय, आणि दुसरं त्यांनी जवळून पैसे भरलेले आहेत कर्ज रेग्युलर करण्यासाठी। त्यांचे वास्तविक पाहता त्यांचं ते पीक पाण्यामुळे नैसर्गिक याच्यामुळे झालं ते नुकसान आणि जवळून त्यांनी भरलेलं ते नुकसान, तसं 2 नुकसान त्यांना झाले। माझं तर एकच नुकसान झालं।
त्यामुळे ज्या व्यक्तीचे 2 नुकसान झाले त्याला पहिलं प्राधान्य त्यातले मिळणे हे आहे. तर हे जे लॉजिक आहे हे RBIने यात जे कर्ज माफी बद्दल जे धोरणात बदल केले तर यातनी आपल्याला ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की रेग्युलर वाल्याला जे आहे ते यात हे जे आता मी उदाहरण दिलं त्यातनी याच लॉजिकनुसार पहिला जो हक्क राहतो कर्जमाफीचा तो रेग्युलर वाल्याचा असला पाहिजे. आणि याचा एक स्पेशल हे जो आहे ऑफिशियल त्यांनी वेबसाईटवर RBIने 31 डिसेंबरलाच या संदर्भात निर्देश दिलेले आहेत. तिसरा एक विषय होता की बऱ्याचदा लोकांचं कन्फ्युजन होतं. एक आता हा पीक कर्जाचा विषय नाही पण जस्ट व्हिडिओच्या माध्यमातून हा एक चान्स मिळाला, एक प्लॅटफॉर्म MCN न्यूजच्या माध्यमातून तुमच्याशी इंटरॅक्ट करण्याचा मला चान्स मिळाला. त्यातनी एक गोष्ट मला नमूद करायला आवडेल की बऱ्याचदा मी ऐकतो की कलेक्टर साहेबांनी आदेश, मला असं सांगण्यात येईल कलेक्टर साहेबांनी आदेश दिले की कुणाचे सक्तीने शेतकऱ्यांचे काय आपले सबसिडीचे वगैरे जे काही पैसे जमा होते ते बँकेने सक्तीने रिकवर करू नये, सक्तीने वसूल त्याची करू नये. एकदम बरोबर आहे, कुठलीच बँक त्यातनी सक्तीने वसूल करू शकत नाही आणि करणारी नाही. पण एक गोष्ट त्यातने कुठेतरी समजून घेतली पाहिजे की बरेचसे आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे खात्यातून ECS किंवा SI असं खात्यातून एक मंथली अरेंजमेंट राहते. जसं आपण उदाहरण द्यायचं तर मोबाईल घेतलेला असतो EMIवर तर त्याचा तो आपोआप जातो ना, ECS आहे किंवा SI तो आपोआप जाणार त्यातनं. त्यामुळे आपल्या खात्यात 5 तारखेला जर EMI असते तर ती 5ला जाणारच आहे. त्यामुळे अकाउंटमध्ये हे बघितलं जात नाही की सबसिडीचे पैसे आहेत किंवा मग दुसऱ्या ह्याचे पैसे. जो EMI तुमचा 5 तारखेचा आहे तर तो 5ला खात्यात बॅलन्स असला तर तो जाणारच आहे, त्याला रिकव्हरी आपण नाही पकडता येणार आपल्याला त्यातून. तर त्यामुळे हे एक कन्फ्युजन मला त्यातने दूर करावं असं वाटेल. आणि परत एक गोष्ट नमूद करतो की कुठलीच बँक त्यातनी सक्तीने रिकव्हर करत नाही. AMC न्यूजच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांशी आज संवाद करता आला, त्यामुळे AMC न्यूजचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू.